अंजनेरी गट आणि गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या बैठकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या बैठकीत समाजकारणात सक्रिय असलेले काशीनाथ भाऊ पेहरे यांचे चिरंजीव प्रफुल्ल काशीनाथ पेहरे यांनी जिल्हा परिषद अंजनेरी गटातून उमेदवारीचा ठाम आग्रह व्यक्त केला। प्रफुल्ल पेहरे यांनी म्हटलं आहे की माझ्या वडिलांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या समाजकारणाच्या कामाच्या बळावर मला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी मांडली आहे। काशीनाथ भाऊ पेहरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी आमदार हिरामन खोसकर आणि नेते संपत नाना सकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या अडचणींवर आणि सामाजिक वादांवर प्रभावी काम केले आहे। हुंडाबळी रोखणे, पती पत्नीमधील वाद मिटवणे, घटस्फोटाच्या प्रकरणांचा तोडगा काढणे तसेच प्रशासनाविरोधात लढा देत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या कार्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे। याच कार्याच्या बळावर प्रफुल्ल पेहरे यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळेल आणि अंजनेरी गटात विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे। तुम्ही आज इच्छुक म्हणून मुलाखत दिली, कशाच्या आधारावर तुम्ही इच्छुक म्हणून आहात? मी माझं शिक्षण चांगलं आहे। एवढ्या आमच्या परिसरामध्ये माझं शिक्षण सगळ्यात जास्त असल्यामुळे बीटेक एरोस्पेस इंजिनियर आहे। माझं बीटेक झालेलं आहे आणि माझे वडील 20 वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यामध्ये असल्यामुळे मी तिकीट मागतोय। त्यांचे काही डॉक्युमेंटरी प्रॉब्लेममुळे न भरण्यामध्ये, त्यामुळे मला भरायची इच्छा आहे। मी नवीन चेहरा म्हणून नवीन याच्यावर उभा राहतो आहे। माझ्या पक्षाने याच्यावर विचार करावा व मला उमेदवारीसाठी तिकीट द्यावं। काय सांगाल, तुमच्या चिरंजीवानी इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली, तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागता? मी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे राजकारणामध्ये। मी कोणतेही आतापर्यंत जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची उमेदवारी मागितलेली नव्हती। माझं 20 वर्षाचा अनुभव राजकारणात असल्यामुळं मला तिकीट मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडनं, म्हणून मी माझ्या मुलाचं नाव दाखल केलेलं आहे। कारण माझे कागदपत्रे क्लिअर नसल्यामुळं मुलाची उमेदवारी करावी पक्षाने। कारण माझं काम आणि माझं समाज कार्य आणि पक्षासाठी सतत कार्य करीत असताना आमदार असो, खासदारकीची निवडणूक असो किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, याच्यामागे मी नेहमी पक्षाने आदेश दिले दिवसरात्र मी धावत असतो आणि प्रामाणिकपणाने काम केलेले। खर्चिक बाबतीत जरी असलं, आर्थिक विषय जरी खर्च करायचा असला पक्षासाठी, तरी मी खर्च करीत राहिले। कार्यकर्त्यांना आता पुण्याला मागं नाव ठेवलं होतं आधी दादांनी, 37 लोकांची बस होती, तिथं आमची काही जेवायची सोय झाली नाहीमुळे मी पूर्ण येण्या जाण्याचं जेवणाचा खर्च मी स्वतः केलं। मी काही कोणाला मागत नाही, पण पक्ष प्रगट व्हावं आणि पक्ष वाढावा, कार्यकर्ते वाढावा म्हणून मी स्वतःही खर्च करीत असतो पक्षासाठी। पण आता यावेळेस माझ्या पक्षाने विचार करावा, माझ्या मुलाला उमेदवारी मिळावा। माझं नाव काशीनाथ चंद्र पेहरे, माझ्या मुलाचं नाव प्रफुल्ल काशीनाथ पेहरे आणि त्याचं शिक्षण बीटेक इंजिनिअरिंग संदीप युनिव्हर्सिटीमध्ये करतो आहे। हुशार आहे आणि तडफदार नवीन चेहरा आहे आणि सगळे विचार करावा असं मला वाटतं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास चित, त्र्यंबकेश्वर।